नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 मध्ये जिओग्राफीचे जे क्वेश्चन आले होते ते क्वेश्चन कोणत्या बुक मधून आले होते ते बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आपला पहिल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला जोड्या लावायच्या होत्या आणि हा प्रश्न मध्ये आपल्याला जिओग्राफर दिले होते आणि त्यांनी जे बुक्स लिहिलेत ती दिली होती. हा प्रश्न कोणत्याच बेसिक बुक मध्ये पण नाहीये, रेफरन्स बुक मध्ये पण नाहीये. हा प्रश्न सगळ्यांनाच अवघड गेला असेल. एखाद दुसरा जिओग्राफीच्या फील्डशी रिलेटेड असलेला विद्यार्थीच ह्या प्रश्नाला सोडवू शकला असता. त्यामुळे ह्या प्रश्नाचं एवढं टेन्शन नाही घ्यायचं. बघा मित्रांनो, आपल्याला 200 पैकी 200 मार्क्स नाही पाडायचे आहेत, ते कोणालाच पडत नाहीत. आपल्याला फक्त जे सोपे प्रश्न आहेत ते सर्व सोडवायचे आहेत, एकही प्रश्न सोडायचा नाहीये. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर कोणत्याच बुक मध्ये नाहीये, म्हणून ह्या अशा प्रश्नांचा भाऊ करायचा नाही. आपण पुढचा प्रश्न बघूया. 2 नंबरचा प्रश्न असा होता की पृथ्वी विधान अ दिलं होतं की पृथ्वी 24 तासांमध्ये 360 डिग्री रेखांशात फिरते आणि विधान ब होतं की प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यासाठी पृथ्वीला 4 मिनिटांचा वेळ लागतो. तर हे स्टेटमेंट हे बघा, अर्थ टेक्स ऑलमोस्ट 24 आवर्स टू कम्प्लीट वन रोटेशन, जे 360 डिग्रीचं असतं, आणि अर्थ रोटेट्स बाय 360 डिग्री अपॉन 24 आवर्स इज इक्वल टू 15 डिग्री इन 1 आवर अराउंड इट्स ओन एक्झिस्ट. म्हणजेच ते 4 मिनिटं कव्हर करतं, 4 मिनिटं घेतं कव्हर करण्यासाठी. हे इथे स्पष्टपणे लिहिलंय. 24 आवर मध्ये 360 डिग्री लॉन्जिट्यूड आणि 1 डिग्री क्रॉस करायला 4 मिनिटं. अशा प्रकारे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे स्टेटमेंट ए आणि बी करेक्ट. आणि हा प्रश्न मला भेटला आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डाचं क्लास 8वीचं बुक आहे, चॅप्टर 1 लोकल टाइम अँड स्टँडर्ड टाइम. हे बघा, ऑलवेज रिमेंबर याच्यात दिलेला आहे. म्हणजेच जे पुस्तकामध्ये ऑलवेज रिमेंबरच्या खाली जे तुम्हाला फॅक्ट दिले असतील ते तुम्हाला बघणं गरजेचं आहे. ह्या प्रश्नावरून आपण हा निष्कर्ष काढू शकतो. पुढचा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी कोणते ग्रुप भूअंतर्गत शक्तींचा परिणाम नाही? आपल्याला हे 4 पर्याय दिले आहेत आणि यातला कोणता भूअंतर्गत शक्तीचा परिणाम नाही ते लिहायचंय. भूअंतर्गत शक्ती म्हणजे इंटरनल फोर्सेस जे जमिनीतून तयार होतात. तर रेसिड्युअल माउंटेन असं आहे जे भूअंतर्गत शक्तींपासून तयार होत नाही, म्हणजे इंटरनल फोर्सेस पासून तयार होत नाहीत. या प्रश्नाचं असं डायरेक्ट उत्तरही कोणत्या बुकमध्ये नाहीये अवेलेबल, पण तुम्हाला इंटरनल फोर्सेस ऑफ द अर्थ, एक्सटर्नल फोर्सेस ऑफ द अर्थ काय आहेत हे NCERT मध्ये मेन्शन आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. आपल्याला काही आकृत्या दिल्या आहेत, त्यांनाच रिलीफ फीचर्स असं म्हणतात इंग्लिशमध्ये, आणि त्या रिलीफ फीचर वरून आपल्याला ओळखायचंय की हे कोणत्या व्होल्कॅनिक इरप्शन मधून, म्हणजे कोणत्या ज्वालामुखीच्या उद्रेकांमधून निर्माण झालंय. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऍसिड लावा कोन, बेसिक लावा कोन, सिंडर कोन आणि मिक्स कोन. तर ह्याचा रेफरन्स मला क्लिअरली तर कोणत्याच बुकमध्ये ही 4ही नावं नाहीयेत, पण NCERTच्या 11वीच्या पुस्तकामध्ये फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफीच्या पुस्तकामध्ये चॅप्टर नंबर 3 आहे इंटेरियर ऑफ द अर्थ, पेज नंबर 26 ला आपल्याला ज्वालामुखीच्या उद्रेकाबद्दल माहिती दिली आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकाबद्दल माहिती दिली आहे. त्यात वेगवेगळ्या आहेत, जसे की शिल्ड व्होल्कॅनो सांगितलंय त्यांनी आणि सिंडर कोन सांगितलाय जो आपल्याला विचारला पण आहे. तसेच महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या 11वीच्या पुस्तकामध्ये चॅप्टर 1 मध्ये अर्थ मुवमेंटचा नावाचा जो चॅप्टर येतात पेज नंबर 11 ला. पेज नंबर 11 ला आपल्याला त्यांनी कल्डेरा, सिंडर कोन याबद्दल माहिती दिली आहे. आणि सिंडर कोनची जर तुम्ही आता आकृती बघणार तर ही आकृती बघा, ही आकृती बघा, तुम्हाला ह्या आकृत्या जवळपास सेम भेटतील. तसेच NCERTच्या बुकमध्ये तुम्हाला व्होल्कॅनिक इरप्शन मध्ये ऍसिडिक लावा आणि बेसिक लावा, ह्या लावापैकी कोणता लावा जास्त फ्लुइड असतो, कोणता लावा जास्त विस्कस असतो, ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि त्या गोष्टीच्या अनुमानाने तुम्ही त्याच्या अनुमानाने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. म्हणजेच बेसिक लावा हा जास्त फ्लुइड असतो, बेसिक लावा, त्यामुळे तो जास्त प्रमाणात पसरतो, म्हणून तो जास्त स्टीप नसतो. हा बघा, हा जास्त स्टीप नाहीये, हा स्टीप आहे, हा जास्त फ्लो होतो, म्हणून हा पसरट असतो.
त्यामुळे हा बेसिक लावा आहे, आपण हे कन्सिडर करू शकतो. म्हणून हे दोन ऑप्शन इथे बाद होतात. तुम्हाला बेसिक लावा जरी माहिती असलं तरी तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न खूप सोपा आहे मित्रांनो. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाणाऱ्या ग्रही वाऱ्यांचा क्रमांक आपल्याला ओळखायचा होता. तर सुरुवातीला व्यापारी वारे येतात, नंतर पश्चिमी वारे येतात, नंतर ध्रुवीय वारे येतात. म्हणजेच आधी ट्रेड विंड असतात, मग वेस्टर्लीज असतात, मग पोलर विंड्स असतात. ह्या प्रश्नाचं उत्तर बघा. एनसीईआरटीच्या क्लास 11 मध्ये चॅप्टर नंबर जो 10 आहे त्यात ॲटमॉस्फेरिक सर्क्युलर अँड वेदर सिस्टीम नावाचा तो चॅप्टर आहे. आणि त्या चॅप्टरमध्ये पेज नंबर 92 हा 92 पेज नंबर आहे. पेज नंबर 92 ला ही एक आकृती दिली आहे. त्यातून आपल्याला वेस्टर्लीज, पोलर ईस्टर्लीज, तसंच स्टेट बोर्डचं, महाराष्ट्र स्टेट बोर्डचं आहे 7th स्टँडर्डचा चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 4 एअर प्रेशर. त्यात पण तुम्हाला ईस्टर्लीज, वेस्टर्लीज आणि पोलर विंड्स हे माहीत पडतात. आता इथे ट्रेड विंडचं नाव नाहीये, पण ह्याच ज्या ट्रेड विंड आहेत ज्यांना आपण ईस्टर्ली पण म्हणतो. स्टेट बोर्डामध्ये पण व्यापारी वारे हा शब्द आपल्याला अवेलेबल आहे, त्यावरून हा प्रश्न सुटण्यासारखा होता. आणि तरीही जर तुम्हाला व्यापारी वारे कुठेच भेटलं नाही तरी तुम्हाला ही माहिती आहे की पश्चिमी वारे आधी येतात, नंतर ध्रुवीय वारे येतात. पश्चिमी आणि ध्रुवीय, आणि पश्चिमी आणि ध्रुवीय असे दोनच ऑप्शन आपल्याकडे शिल्लक होतात. तुम्ही दोन ऑप्शन इथे बाद करू शकतात. आपण पुढचा प्रश्न बघूया. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सागराची शारता कमी असते आणि विषुववृत्तीय प्रदेश हा अतिपर्जन्यमान, आभ्राच्छादित आकाश आणि आर्द्रता ही वैशिष्ट्य असलेला आहे. तर तुम्ही जेव्हा बुक वाचणार त्याच्यात तुम्हाला विषुववृत्तीय प्रदेश म्हणजे काय, तिथे पाऊस पडतो, तिथे रोज जवळपास रोज संध्याकाळी आकाश भरून येतं आणि त्यामुळे पाऊस पडतं, त्यामुळे आर्द्रता जास्त असते, हे तुम्हाला कोणत्याही बेसिक बुकमध्ये तुम्हाला भेटून जाणारच आहे. त्यामुळे हे जे विधान आहे ते खूप सोपं आहे आणि ते ट्रू आहे. म्हणजे र हे सत्य आहे, र हे सत्य आहे, र हे सत्य आहे, हा ऑप्शन आपला बाद होतो. आणि विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सागराची शारता कमी असते. तर विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सागराची शारता कमी का असते? कारण तिथे पाऊस भरपूर पडतो, पर्जन्यमान भरपूर असतं, आकाश आभ्राच्छादित असतं, म्हणजे तिथे ढग कायम असतात. त्यामुळे त्या पाण्याची जी वाफ होते समुद्राच्या पाण्याची ती कमी प्रमाणात होते. विषुववृत्तीय प्रदेश म्हणजे हा प्रदेश. ह्या प्रदेशामध्ये आर्द्रता जास्त प्रमाणात असते, पर्जन्य जास्त असतं आणि ढगाळलेलं वातावरण कायम असतं. त्यामुळे इथे सागराची शारता कमी असते. तसेच तुम्ही जर ह्या भागात गेलात तर सागराची शारता वाढते, कारण इथे ऊन कायम असतं आणि त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन जास्त होतं. परत ह्या भागामध्ये तुमचे वाळवंट पण जास्त प्रमाणात आहेत, त्यामुळे ह्या भागात सागराची शारता जास्त आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर मला एनसीईआरटीच्याच 11 जिओग्राफीच्या फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफीच्या चॅप्टर 13 मधील वॉटर नावाचा तो चॅप्टर आहे, पेज नंबर 117 आणि 118 याचं तुम्हाला उत्तर भेटतं. तिथे आपल्याला हा सरफेस सॅलिनिटी ऑफ द वर्ल्ड ओशनचा चार्ट दिलाय. तर हा इक्वेटरचा भाग बघा, इथे शारता बघा 34, 35, 36, 35 अशी शारता आहे. पण तुम्ही जर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर कडे बघणार तर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर कडे हे बघा 37 आहे, परत 35, 36 अशी शारता तुम्हाला जास्त प्रमाणात भेटेल. म्हणून इक्वेटरला शारता कमी असते आणि ट्रॉपिक ऑफ कॅन्सरला शारता जास्त असते. आपण पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणता रासायनिक विदारणाचा प्रकार नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाइप ऑफ केमिकल वेदरिंग? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे करोजन. हा प्रश्न स्टेट बोर्डच्या क्लास 11 मध्ये चॅप्टर 2 मध्ये वेदरिंग अँड मास वेस्टिंग नावाचा चॅप्टर आहे, पेज नंबर 16 ला त्याचं उत्तर दिलेलं आहे, टाइप्स ऑफ वेदरिंग. तसेच एनसीईआरटीच्या जिओग्राफी 11च्या बुकमध्ये फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी मध्ये चॅप्टर नंबर 6 जिओमॉर्फिक प्रोसेस नावाचा चॅप्टर, त्यात 48 आणि 49 नंबरला हा चॅप्टर दिलेला आहे. 11वीच्या महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या 11वीच्या पुस्तकात तरी फक्त तुम्हाला वेदरिंग टाइप्स ऑफ वेदरिंग सांगितले आहेत, फिजिकल आणि केमिकल. पण केमिकल वेदरिंग
मध्ये अजून जे टाईप आहेत ते एक्सप्लेन नाही केलेत, पण केमिकल वेदरिंग प्रोसेस हा एक टॉपिक घेऊन NCERTच्या बुकमध्ये मेन्शन आहे आणि त्यात सोल्युशन आणि कार्बोनेशन आणि ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे तिन्ही नावं त्यांनी दिलेत आणि आपल्याला ते नावं ऑप्शनमध्ये पण आहेत. सोल्युशन, कार्बोनेशन आणि ऑक्सिडेशन हे तिन्ही नावं आपल्याला ऑप्शनमध्ये आहेत आणि करोजन फक्त नाव नाहीये म्हणून ते ऑप्शन करेक्ट आहे. म्हणजे हा प्रश्न जशाचा जसा त्यांनी बुकमधून उचलला होता. आपण पुढचा प्रश्न बघूया. आपल्याला दोन विधान दिलेत, एक सापेक्ष आर्द्रता आणि विशिष्ट आर्द्रता आपल्याला काढायला सांगितले. तर हा प्रश्न पण खूप कॉमन आहे आणि हा प्रश्नचा आन्सर 2 आहे. दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत. त्यांनी स्टेटमेंट पलटून दिलेत. म्हणजे द वेट ऑफ वॉटर वेपर पर युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर इन स्पेसिफिक टेम्परेचर इज कॉल्ड स्पेसिफिक ह्युमिडिटी, याला स्पेसिफिक ह्युमिडिटी असं म्हणतात. आणि द रेशिओ ऑफ वॉटर वेपर कंटेंट टू इट्स वॉटर वेपर कॅपॅसिटी याला रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणतात. त्यांनी स्टेटमेंटची अदलाबदल केली आहे आणि हा खूप कॉमन प्रश्न आहे. हा प्रश्न मला क्लास 8च्या स्टेट बोर्डमध्ये भेटला आहे. चॅप्टर 3 ह्युमिडिटी अँड क्लाउड्स, पेज नंबर 18 आणि 19ला त्यांनी जसं तसं आपल्याला स्टेटमेंट भेटतात. तसंच NCERTच्या जिओग्राफीच्या 11च्या बुकमध्ये तुम्हाला फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी नावाचं बुक आहे. ते चॅप्टर 11 वॉटर इन द ॲटमॉस्फिअर, पेज नंबर 98ला बघा. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी, रिलेटिव्ह ह्युमिडिटी, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन, कंडेन्सेशन, सब्लिमेशन ह्या सगळ्यांच्या डेफिनेशन्स त्यांनी एकाच ड्यू पॉइंट एकाच पेजवर दिले आहेत. म्हणजे ते बघायलाही आपल्याला सोपं जातं. एका पेजमध्ये आपल्याला भरपूर नॉलेज भेटतं. आपण पुढचा प्रश्न बघूया. सागरी क्षेत्रात समताप रेषा एकमेकीस व अक्षवृत्तास जवळजवळ समांतर असतात. ज्या आयसोथर्म्स लाईन्स आहेत आपल्या त्या सागरामध्ये म्हणजे समुद्रामध्ये ऑलमोस्ट पॅरलल असतात असं त्यांनी सांगितलेलं आहे लॅटिट्यूडला. तसेच टेम्परेचर ॲट मेरीटाईम लोकेशन आर फ्री फ्रॉम इफेक्ट ऑफ एलिव्हेशन, सागरी स्थानांचे तापमान उंचीच्या परिणामांपासून मुक्त असते. तर दोन्हीही आपले स्टेटमेंट जे आहेत ते बरोबर आहेत आणि जे रिझन दिलंय पहिल्या स्टेटमेंटचं तेही बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर याचा रेफरन्स भेटतो NCERTच्या जिओग्राफीच्या 11च्या बुकमध्ये चॅप्टर नंबर 9ला, पेज नंबर 83, 84, 85ला. हा सोलर रेडिएशन, हीट बॅलन्स अँड टेम्परेचर नावाचा तो चॅप्टर आहे. ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला डिस्ट्रीब्युशन ऑफ टेम्परेचर ह्या सब टॉपिक खाली तुम्हाला जेव्हा तुम्ही हे पूर्ण वाचाल, हे पेज आणि हे तिन्ही पेज वाचाल तुम्ही, तेव्हा तुम्हाला एक फेअर आयडिया येऊन जाते. ह्या पेजमध्ये तुम्हाला डिस्ट्रीब्युशन ऑफ सरफेस एअर टेम्परेचर दिलेलं आहे. ही लाईन बघा, याला आयसोथर्म लाईन म्हणतात. ही बघा, ही ऑलमोस्ट पॅरलल आहे इक्वेटरला. थर्मल इक्वेटर हा इक्वेटर आहे, हा थर्मल इक्वेटर, ही पण लाईन पॅरलल आहे. आणि हा समुद्र आहे. आणि इकडे बघा, ही जमीन आहे आणि ही आयसोथर्मची लाईन बघा काय. आयसोथर्म लाईन म्हणजे काय, तुमची अशी लाईन जिकडे टेम्परेचर एकाच असतात. म्हणजे 20 डिग्री सेल्सिअस, आता इथे पण 20 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, 20 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर आहे. सो ह्या सगळ्या पॉइंटला जॉईन करणारी लाईन त्याला आयसोथर्म लाईन असं म्हणतात. या आकृतीवरून आपलं स्टेटमेंट 1 करेक्ट आहे हे कळतं. आणि द इफेक्ट ऑफ ओशन इज वेल प्रोनाउन्स इन साऊदर्न हेमिस्फिअर, म्हणजे हा पॅराग्राफ असल्यावर तुम्हाला जे आकृतीमध्ये दाखवलं आहे ते एक्सप्लेन केलंय त्यांनी. अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्नही सुटतो. पुढचा प्रश्न आहे. पुढच्या प्रश्नात आपल्याला 4 स्टेटमेंट दिले आहेत आणि आपल्याला त्यातला बिनचूक पर्याय निवडायचा आहे. मोस्ट ऑफ द फिशिंग ग्राउंड्स ऑकर इन एरियाज वेअर कॉन्टिनेंटल शेल्फ इज वाईड. Fishing activity is well developed in warm tropical waters. Mixing of warm and cold currents bring plant nutrients of fish. Inland fisheries are more significant than other type in India. आपल्याला हे 4 स्टेटमेंट दिलेत. तर NCERTच्या जिओग्राफीच्या 11वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफीचं नाव आहे त्या पुस्तकाचं. चॅप्टर नंबर 14 मध्ये मुवमेंट ऑफ ओशन वॉटर, पेज नंबर 124ला. हेल्प टू रिप्लेनिश ऑक्सिजन इन फेवर ऑफ ग्रोथ ऑफ प्लॅन्क्टन. तिथे प्लॅन्क्टन वाढतात. मिक्सिंग ऑफ वार्म अँड कोल्ड करंट पासून प्लॅन्क्टन वाढतात आणि ते प्रायमरी फूड आहे फिश पॉप्युलेशनचं. म्हणून फिशिंग ग्राउंड आहे त्यांचं वर्ल्ड एक्झिस्ट, बेस्ट फिशिंग ग्राउंड आहे वर्ल्ड मधलं असं त्यांनी सांगितलंय की जिथे करंट मिक्स होतात ते
बेस्ट फिशिंग ग्राउंड असतं वर्ल्ड मधलं. तसंच महाराष्ट्र स्टेट बोर्डाचं 11वीचं पुस्तक आहे, चॅप्टर नंबर 6 ओशन रिसोर्सेस, पेज नंबर 69 ला. पेज नंबर 69 ला बघा आपल्याला काय रेफरन्स भेटत आहेत. तर आपल्याला कॉन्टिनेंटल शेल्फ वगैरे त्यांनी एक्सप्लेन केलंय आणि हा पॅराग्राफ बघा हायलाइट केलेला. As the sunlight reaches this part of the ocean bed, it is rich in plankton. These millions of microscopic organizations found in sea water are an important food for fish. फिशचं ते इम्पॉर्टंट फूड आहे आणि त्याच्यावर फिश हे जगतात आणि त्यामुळे ते रिचेस्ट फिशिंग ग्राउंड आहे असं म्हणतात कॉन्टिनेंटल शेल्फ. तसेच त्याच चॅप्टरमध्ये पेज नंबर 71 ला अजून हा एक पॅसेज आहे की on the coast large variety of vegetation is found. On tropical coast mangroves vegetation is found abundantly for marine life. These mangroves are very important because they provide food and shelter to them. हा एक पॅराग्राफ. आता ह्या 3 पॅराग्राफ वरून आपण ह्या प्रश्नाचं उत्तर आता देऊ शकतो. पहिले 3 जे स्टेटमेंट होते, मी जे तुम्हाला 3 पॅराग्राफ वाचून दाखवले ते पहिले 3 स्टेटमेंटला बरोबर ठरवतात. म्हणून आपलं ऑप्शन आहे 4 स्टेटमेंट A, B आणि C आर करेक्ट. हे आपलं बरोबर आहे. ऑप्शन ड म्हणजे हा जो पर्याय आहे, हे जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे, कारण आपल्याकडे इनलँड फिशरी ही कमी प्रमाणात होते आणि आपल्याकडे समुद्रातली फिशरी जास्त प्रमाणात होते. आपल्याकडे समुद्र किनारा 7,500 किलोमीटर अप्रॉक्सिमेटली आहे. तर आणि त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरची फिशरी आपल्याकडे जास्त प्रमाणात होते. हा बेसिक कॉमन सेन्सचा भाग आहे. हे आपण विधान कधीच आपण कट करू शकतो, त्यामुळे आपला हा ऑप्शन तर जातोच आणि उरतात 3. आणि हे 3 जर तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी कष्ट घेण्याची गरज नाही. आपण पुढचा प्रश्न बघूया. अजून एक गोष्ट की कॉन्टिनेंटल शेल्फ वगैरे हे NCERTच्या बुकमध्ये पण अवेलेबल आहे. विकसनशील देशांचा लोकसंख्या स्तूप टिंबटिंब असतो. तर विकसनशील देशामध्ये वाईड बेस असतो आणि नॅरो टॉप असतो. तर का असतो? विकसनशील देशांमध्ये म्हणजेच डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये लोकसंख्याचा जो जन्मदर असतो तो जास्त प्रमाणात असतो. जन्मदर जास्त असल्यामुळे आणि मृत्यूदर पण जास्त असल्यामुळे खाली अशा प्रकारे आपला तो स्तूप तयार होतो. बेसला खूप वाईड आणि टॉपला नॅरो. आणि हे NCERTच्या जिओग्राफीच्या बुकमध्ये आहे. 12च्या बुकमध्ये दिले आहे. फंडामेंटल ऑफ ह्युमन जिओग्राफी नावाचं तो पुस्तक आहे. चॅप्टर नंबर 3 आहे पॉप्युलेशन कंपोजिशन मध्ये, पेज नंबर 18 ला तुम्हाला ही आकृती भेटून जाते आणि त्याच्यावरून आपण उत्तर काढू शकतो की आन्सर 3 हे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघूया. भारताचा काही भूभाग उत्तर गोलार्धात असून काही भूभाग दक्षिण गोलार्धात आहे आणि भारताचा दक्षिण उत्तर विस्तार हा 7,500 किलोमीटर पेक्षाही जास्त आहे. हे आपल्याला अशा प्रकारचे स्टेटमेंट दिलेले आहेत. महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या 10वीच्या पुस्तकामध्ये चॅप्टर नंबर 2 लोकेशन आणि एक्सटेंट, पेज नंबर 10 ला आता इंडिया इज लोकेटेड इन द नॉर्दर्न अँड ईस्टर्न हेमिस्फिअर क्लिअरली दिलाय. आणि आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलं काय, सम लँड ऑफ एरिया ऑफ इंडिया इज सिच्युएटेड इन नॉर्दर्न हेमिस्फिअर अँड इन साऊदर्न हेमिस्फिअर. असं नाहीये. नॉर्दर्न आणि साऊदर्न मध्ये जर आपला हेमिस्फिअर मध्ये असला असता तर आपला देश विषुववृत्तावर असला असता, पण आपला देश विषुववृत्तावर नाहीये. आपला देश ही पृथ्वी आहे, हा विषुववृत्त आहे. आपला देश इथे कुठेतरी आहे, या भागामध्ये विषुववृत्ताच्या 20 डिग्री वर आहे आपला देश. आपल्या देशातून 23 डिग्रीला ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जात आहे, कर्कवृत्त जात आहे. एवढं जरी आपल्याला माहिती असेल तरी आपल्याला पहिलं जे विधान आहे ते बाद करता येतं. आणि NCERT जिओग्राफीच्या इंडियन फिजिकल जिओग्राफीमध्ये 11वीच्या चॅप्टर 1 मध्ये इंडिया लोकेशन नावाचं चॅप्टर आहे, पेज नंबर 2 ला. डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम नॉर्थ टू साऊथ एक्स्ट्रीमली इज 3214. हे डिस्टन्स त्यांनी दिलेलं आहे 3214. हे नॉर्थ टू साऊथ हे डिस्टन्स आहे. आणि आपल्याला इथे दक्षिण उत्तर विस्तार किती दिलाय, 7,500 किलोमीटर दिलाय. आपल्याला त्यांनी समुद्र किनारा किती लाभला आहे भारताला ते त्यांनी दिलेलं आहे. म्हणून दोन्ही विधानं चूक आहेत आणि विधान अ आणि ब दोन्ही चूक हे आपला पर्याय आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे की हिमालयीन नद्या हिमालयाच्या अनेक रांगा व शिवलिक टेकड्या पार करून मैदानी प्रदेशात प्रवेश करतात
आणि विधान ब आहे की प्रायद्वीपीय नद्या प्रस्तरभंगामुळे निर्माण झालेल्या खलदऱ्यातून वाहतात. दोन्ही विधाने इथे बरोबर आहेत. आणि याचा रेफरन्स बघा, NCERT जिओग्राफी 11चं बुक आहे, इंडियन फिजिकल जिओग्राफी, चॅप्टर 3 ड्रेनेज सिस्टीम मध्ये पेज नंबर 24 आणि 27. पेज नंबर 24 आणि 27 ला तुम्ही हा पॅराग्राफ वाचणार तर याच्यात पहिलं स्टेटमेंट त्यांनी आपल्याला बऱ्यापैकी इथे एक्सप्लेन होतं. पूर्णपणे तसं सेंटेन्स नाहीये, पण तुम्ही वाचणार तेव्हा तुम्हाला एक आयडिया येते की डोंगर रांगा पार करून हिमालयाच्या अपलिफ्ट ऑफ हिमालयास पार करून आणि सगळ्या म्हणजे व्ही-शेप व्हॅलीज आणि रॅपिड्स वॉटरफॉल्स तयार करून माउंटेन्स मधून जाऊन प्लेन्स मध्ये एंटर करते, असं हा स्टेटमेंट त्यांनी दिलेला आहे. पण तो तसा नाहीये. परत नर्मदा आणि तापी ह्या ज्या नद्या आहेत त्या रिफ्ट व्हॅली मधून फ्लो होतात, हे पण त्यांनी मेन्शन केलेलं आहे ह्या चॅप्टर मध्ये पेज नंबर 27 ला. पेनिन्सुलर रिव्हर आहेत नर्मदा आणि तापी, ज्या ही रिफ्ट व्हॅली मधून वाहतात. आता इथे जर त्यांनी ऑल दिलं असतं, ऑल पेनिन्सुलर रिव्हर फ्लो थ्रू अ रिफ्ट व्हॅली, तर हा सेंटेन्स चुकला असता. पण त्यांनी पेनिन्सुलर रिव्हर्स फ्लो थ्रू रिफ्ट व्हॅली एवढं दिलंय, म्हणून हा स्टेटमेंट जे आहे ते राईट आहे. म्हणजेच आपलं स्टेटमेंट अ आणि ब करेक्ट आहे हे ह्या प्रश्नावरून समजतं. आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्य छायेचा प्रदेश ही कोणाची वैशिष्ट्ये आहेत? रेनफेड अँड रेन शॅडो एरियाज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ. ओरोग्राफिक रेनफॉलचे ते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. प्रतिरोध पर्जन्य ज्याला मराठीमध्ये म्हणतात. आणि याचं उत्तर आपल्याला भेटतं NCERT जिओग्राफीच्या 11च्या बुकमध्ये, फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी नावाचं बुक आहे ते, चॅप्टर 11 आहे तो, वॉटर इन ॲटमॉस्फिअर चॅप्टरचं नाव आहे, पेज नंबर 101 ला. ओरोग्राफिक रेन म्हणजे काय त्यांनी एक्सप्लेन केलंय. आणि त्याच्यात रेन विच गेट्स लेस रेनफॉल इज नोन एज रेन शॅडो एरिया अँड ऑल्सो नोन एज रिलीफ रेन. त्यांनी एक्सप्लेन केलंय रेन शॅडो एरिया कशात असतो, रेनफेड एरिया कशात असतो, यावरून आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर देता येतं. असंही आपल्याला पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्य छायेचा प्रदेश काय हे कोणत्याही बुकमध्ये भेटतं, पण प्रतिरोध पर्जन्य त्याला म्हणतात का हे काही बुक ठराविक बुकमध्ये दिलेलं आहे. त्यातलंच एक NCERT एक आहे. आपला महाराष्ट्राच्या पश्चिम घाटाच्या या भागात म्हणजेच वेस्ट भागात म्हणजेच पश्चिमेकडे आपला पर्जन्य प्रदेश असतो, म्हणजे इथे खूप पाऊस पडतो. आणि ईस्ट भागात वेस्टर्न घाटच्या आपल्याकडे खूप कमी पाऊस पडतो, त्याला पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतात. आणि वेस्टर्न घाटात जो पाऊस पडतो त्याला ओरोग्राफिक रेनफॉल असं म्हणतात. आपण पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी वैशिष्ट्य कोणत्या प्रदेशाची आहेत? तर जलवायूसाठी उपयुक्त, नारळाचे उत्पादन, मासेमारी आणि पर्यटकांसाठी अनुकूल. तर जलवाहतुकीसाठी उपयुक्त प्रायद्वीपीय पठारी प्रदेश तर नाही होणार, हिमालयन प्रदेश नाही होणार, कारण इथे खूप उंच सखल भाग आहे हिमालयन प्रदेशामध्ये. आणि इथे आपल्या महाराष्ट्राच्या नद्या अशा नाहीत की आपण तिथून जलवाहतूक करू शकतो. नारळाचे उत्पन्न तुम्हाला मैदानी प्रदेशात होत नाहीत, हिमालयन प्रदेशात होत नाहीत, पठारी प्रदेशात पण होत नाहीत, किनारवर्ती प्रदेशात होतात. मासेमारी पण तुम्हाला किनारवर्ती प्रदेशात होते. पर्यटकांना तर चारही प्रदेश आकर्षित करतात, पण आता पहिल्या 3 स्टेटमेंट वरून तुम्हाला कळलंय की किनारवर्ती प्रदेश हाच त्याचं उत्तर आहे. तर हा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे, याच्यासाठी कुठेही मी काहीही शोधलेलं नाहीये. तर अशा प्रकारे 2018 मध्ये क्वेश्चन्स आली होती. आणि यातही आपल्याला NCERT 11वी आणि 12वी तसेच स्टेट बोर्डचं 8वी ते 12वी पण नाही 11वीच ह्याच पुस्तकातून 15 पैकी 14 प्रश्न आले आहेत. आणि पहिला प्रश्न तर तो कोणालाच जमणार नाही असा आहे. यासोबतच आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर सौदी सरांच्या पुस्तकातूनही क्वेश्चन येतात महाराष्ट्र भूगोलाच्या. तर अशा प्रकारे तुम्ही प्रिलिम्सचा अभ्यास करायला पाहिजे की NCERT वाचा, स्टेट बोर्ड वाचा आणि सौदी सरांचं पुस्तक वाचा. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.